नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. गेल्या 18 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे आणि या चर्चेची पहिली फेरी संपली आहे. पहिल्या फेरीत झालेल्या प्रस्तावावर आता एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ प्रतिनिधी स्वतंत्रपणे चर्चा करतात आणि त्यांची चर्चा संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या फेरीत चर्चा सुरू होईल. चर्चा सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, चर्चेची पहिली फेरी जी आहे ती व्यवस्थित झाल्याचं कळतंय. पहिल्या फेरीत नेमके कोणते मुद्दे शिष्टमंडळासमोर म्हणजे प्रतिनिधी शिष्टमंडळासमोर मांडण्यात आले आणि आता दुसरी फेरी केव्हा सुरू होईल? चर्चेची पहिली फेरी पार पाडलेली आहे आणि आता दुसरी फेरीतली चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. पहिल्या फेरीमध्ये जी चर्चा झालेली आहे परिवहन मंत्रालय आणि त्याचबरोबर एसटी कर्मचारी संघटनांचे जे प्रतिनिधी आलं होतं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत जी चर्चा झाली त्याच्यावरती त्यांनी स्वतंत्रपणे वेगळी चर्चा देखील केलेली आहे आणि या चर्चेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विविध एसटी कर्मचारी संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधींशी देखील त्यांनी चर्चा केलेली. त्याचबरोबर आझाद मैदानामध्ये जे कर्मचारी संपावरती आहेत त्यांच्याशी देखील विचार विनिमय जो आहे तो त्यांनी केलेला आहे. असं सर्वांशी चर्चा करूनच त्यांनी दुसऱ्या फेरीची चर्चा जी आहे ती सुरू केलेली आहे. एक सकारात्मक प्रस्ताव जो आहे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या समोर ठेवलेला आहे. गेले जवळपास 3 ते 3.5 आठवडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दैनंदिन व्यवहार जे आहे ते लाईफलाईन आपण म्हणतो एसटीला, त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फरक जो आहे तो जाणून लागलेला आहे. खूप मोठा फटका दैनंदिन जीवनाला ग्रामीण महाराष्ट्रातल्या नागरिकांचा बसलेला आहे आणि या सगळ्या संपातून कोंडी फुटण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच संपेल अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. जी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगण्यात येते ती म्हणजे एसटी कर्मचारी जी काही मोठ्या संख्येने जवळपास 94,000 असे एसटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्याच्यामध्ये काही कमी संख्या जी आहे ती अधिकाऱ्यांची आहे. त्यांचे पगार जे आहेत ते भरमसाठ आहेत. मात्र जे कनिष्ठ वर्गातील एसटी कर्मचारी आहेत त्यांचे पगार मात्र तुटपुंजे आहेत. या तुटपुंजे असलेल्या कर्मचाऱ्यांना जे गेले 10 वर्षांमध्ये या एसटी संघटनेमध्ये समावेश ज्यांचा झालेला आहे अशा कर्मचाऱ्यांचे पगार जे ते वाढवण्यात येणार आहे. त्यांना चांगली भरमसाठ पगारवाढ जी आहे ती देण्यात येणार आहे, जेणेकरून एसटीचे कनिष्ठ कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामधली जी वेतनाची दरी जी मोठी आहे ती मिटवण्यात होईल आणि त्यामुळे सर्वसामान्य जो एसटी कर्मचारी आहे त्यांचे बेसिक जो पगार जो तो वाढवण्यात येईल. गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये नव्याने लागलेले जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन अत्यंत कमी आहे. अशा कर्मचाऱ्यांचं प्रामुख्याने वेतनवाढ जी ती करण्यात येणार आहे. त्यांचं बेसिक वेतन जे आहे ते 12,500 रुपये आहे. ते 18,500 रुपयांच्या आसपास करण्याचा विचार जो आहे एसटी महामंडळ प्रशासन करत आहे. तसा प्रस्ताव देखील त्यांनी दिलेला आहे. तो जर पारित झाला तर निश्चितच सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एक दरी जी आहे वेतनाची वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांमधली ती मिटण्यात येणार आहे. त्याचबरोबर विलिनीकरण जो प्रमुख प्रश्न आहे एसटी कर्मचाऱ्यांचा जो मुख्य मागणी जी आहे ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत दाखल करून घेण्यात यावं, त्यांचं विलिनीकरण करावं, जेणेकरून एसटी कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकारच्या सेवेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिक फायदे जे आहेत ते मिळू शकतात, अधिक सोयीसुविधा मिळू शकतील. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं सुरू आहे. मात्र विलिनीकरण जे आहे ते 1-2 दिवसांमध्ये होत नाही. त्यासाठी खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न गेले पाहिजेत आणि ते प्रयत्न विश्वासक देखील असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असा एक विश्वासजनक प्रस्ताव जो आहे तो एसटी कर्मचारी संघटनांच्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी देखील एक सकारात्मक पाऊल जे आहे ते पुढे टाकलेलं आहे. जर का राज्य सरकार विश्वास देत असेल आणि विश्वासजनक प्रस्ताव जो आहे तो सांगत असेल तर निश्चितच एसटी कर्मचारी देखील एक पाऊल पुढे येऊन एसटीचा संप जो आहे तो मिटवण्यासंदर्भात चर्चा करू शकतात. मात्र या सगळ्या गोष्टींवरती राज्यातल्या विविध एसटी कर्मचारी संघटनांचं एकमत होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 1-2 नव्हे तर जवळपास 27हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आहेत. या सर्वांना एकत्र येऊन एक मुखाने हा निर्णय घेणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तरच संपाचा हा जो तिढा आहे तो सुटणार आहे. उदय, धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघत गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये एसटी संपावर चर्चा झाली होती आणि या बैठकीबाबत शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना एसटीची आर्थिक स्थिती वाईट असल्याचं म्हटलंय. 4 तासांच्या चर्चेत इतर राज्यांच्या महामंडळांच्या वेतनाचा अभ्यास करण्याचा सल्ला परबांना दिलाय. एसटी संपाचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो असा सल्ला त्यांनी परबांना दिलाय. एसटीचे सगळे अधिकारी आणि खोत
या लोकांच्यासाठी अशी चर्चा आम्ही 4-7 तास केली आणि कसा याच्यात मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून काही पर्याय सुचवलेले की राज्य सरकारने काही 100-200-500 कोटी एसटीला 500 कोटी काहीतरी दिले कशासाठी तर वेतनाच्यासाठी ही अवस्था एसटीची कधी आलेली नव्हती आणि म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं दळणवळणाचं साधन म्हणून हे या ठिकाणी असेल तर एस टीचं अर्थकारण हे सुधारायचं कसं याच्या चर्चा ही प्रामुख्याने केली. राज्य सरकारच्या एकंदर शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय अन्य जे कर्मचारी असतात मग आरोग्य खात्यात काही कर्मचारी आहेत, आशा वर्कर्सचे कर्मचारी आहेत, एस टीचे कर्मचारी आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यापीठात काही काम करणारे लोक आहेत. हे डायरेक्टली गव्हर्नमेंटचे नाही पण गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. एकदा हे सूत्र ॲक्सेस केलं वेगळी करण्याचं तर ते सगळ्यांना लागू होईल आणि त्याचं आर्थिक चित्र काय राहील हे सरकारने असेस करण्याची गरज आहे. तो एक मुद्दा त्याच्यामध्ये निश्चित होता. यानंतर बघूयात अजित पवार आणि रविकांत तुपकर यांच्यात बैठकीला सुरुवात झाल्याचं कळत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. छगन भुजबळ, नितीन राऊत, दादा भुसे या बैठकीला उपस्थित आहेत. सोयाबीन आणि कापूस प्रश्नी ही बैठक पार पडते. त्यामुळे सोयाबीनचे पडलेले भाव त्याचबरोबर कापसाचा मुद्दा या विषयाला घेऊन काय निर्णय घेतला जातोय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. रविकांत तुपकर आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होते. याच मुद्द्यांना घेऊन आपल्याला सगळ्यांना माहिती रविकांत तुपकर यांनी आमरण उपोषण केलं होतं ज्यात त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर आता या आंदोलनानंतर रविकांत तुपकर उपमुख्यमंत्री त्याचबरोबर छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक पार पडते. सोयाबीनचे पडलेले भाव, कापसाचा मुद्दा या विषयाला घेऊन ही बैठक जी आहे ती घेण्यात आलेली आहे. या बैठकीत नेमकं काय आश्वासन रविकांत तुपकर यांना देण्यात येत आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, ही बैठक महत्त्वाची म्हणता येईल, काय कळतंय? नक्कीच, कारण आपण बघितलं याआधी रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर ही पहिली बैठक आहे की उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर अजित पवार आणि रविकांत तुपकर यांच्यात बैठक होते. या बैठकीला 3 मंत्री उपस्थित होते पैकी छगन भुजबळ नुकतेच आत्ता बाहेर पडलेत. आत्ता सध्या जर आपण बघितलं ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कृषी मंत्री दादा भुसे या बैठकीत आहेत. सोयाबीन आणि कापूस या मुख्य या दोन्ही पिकांच्या दरासंदर्भातली ही बैठक आहे. काही वेळातच कदाचित ही बैठक तासभर अजून चालेल असं कळतं आणि त्यानंतर आपल्याला समजू शकेल नेमकं की या बैठकीचं फलित काय आहे. कारण या बैठकीवर ही जी बैठक आहे खूप महत्त्वाची आहे. कदाचित त्यातनं काही पॉझिटिव्ह मार्ग निघू शकतोय. थोड्या वेळातच आपल्याला कळू शकेल. पण बैठकीला साधारणतः 1:30 वाजता सुरुवात झाली म्हणजे 40 मिनिटं झाले त्या बैठक सुरू होऊन ही कधीही बैठक संपू शकते. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात या बैठकीत आता नेमका काय निर्णय घेतला जातो. रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर ही बैठक जी ती उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडते. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बघूया जुन्नर तालुक्यातील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा पडला आहे. दुपारी 1:30च्या सुमारास 2 जणांनी या पतसंस्थेत प्रवेश केला आणि पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशांची मागणी करत गोळीबार केला. या गोळीबारात या पतसंस्थेचे सहव्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा गोळी लागून मृत्यू झाला. भरदिवसा पडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली याचा तपास पोलीस करतात. आणि दृश्य आपण बघतोय दरोडा पडल्यानंतरची ही दृश्य आहेत आणि काही सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहे. भर दिवसा म्हणजे दुपारी 1:30 वाजता हे दरोडेखोर या पतसंस्थेत घुसले. त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पतसंस्थेचे जे कर्मचारी आहेत भोर यांचा गोळी लागून मृत्यू झाला आणि हेच ते दरोडेखोर जे पतसंस्थेत घुसले होते ज्यांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय. अनंत ग्रामीण पतसंस्थेवरती हा दरोडा टाकण्यात आला.
जुन्नरच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.